वडापाव खायचा तर तो साताऱ्यातलाच, आणि साताऱ्याबाहेर राहणाऱ्या लोकांना हे चांगलंच कळालं असेल. आणि म्हणूनच म्हणलं की सातारची वडापाव सिरीज तर झालीच पाहिजे. मग पहिला वडापाव आपण खाणार आहोत तो म्हणजे समर्थ मंदिर सातारा येथील सगळ्यांच्या मनावर राज्य करणारा आणि जिभेचे चोचले पूर्ण करणारा शिवप्रसाद वडापाव. इथला ॲम्बियन्स तर एकदम भारीच आहे. आणि सेल्फ सर्व्हिस घेत मी वडापाव घेतला आणि जो तळताना बघूनच ना भूक अगदीच वाढायला लागली होती. वरचं कुरकुरीत आवरण, बटाट्याची उत्कृष्ट भाजी आणि त्याच्याच सोबत लाल आणि हिरवी चटणी अगदीच भारी होती. म्हणजे घाटात जाताना नाहीतर सज्जनगडकडे जाताना वडापाव इथं खायचा नाहीतर पार्सल न्यायचा. आणि हो, पार्सल नेलेला पेपर मात्र निसर्गात न टाकता माघारी येऊन कचरा कोंडीतच टाकायचा, हे नक्की. आता इथला वडापाव कुणाला माहित नाही असं होणारच नाही. आणि मग कसा आहे सातारकर आपला शिवप्रसादचा वडापाव? आता पुढचा कुठला वडापाव मी ट्राय करू हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जिथं वडापाव खाल्ल्याशिवाय सातारकरांना करमतच नाही.